जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतावर कोणाचा प्रभाव असणार आहे, यंदाच्या लोकसभेमध्ये कोणाचं सरकार बनणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि अशीच उत्सुकता आपल्याला बालकलाकारांमध्ये देखील पाहायला मिळते आहे। मी सध्या आहे गुरुकुल, मुंबईच्या गुरुकुल या इन्स्टिट्यूटच्या बाहेर आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर भारतातले जे दिग्गज नेते आहेत त्यांचं पोर्ट्रेट या ठिकाणी साकारलेलं आहे आणि त्याची थीम आहे लोकमत का कौल किसे। भारताच्या लोकमताचा कौल नक्की कोणाला जो आहे तो जनता देणार। 4 तारखेला ही स्पष्टता येईलच, मात्र संपूर्ण जगभरामध्ये याची चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी असतील, अरविंद केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी असतील, अखिलेश सिंग असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा स्टॅलिन असतील, या सगळ्यांबाबतचे पोर्ट्रेट साकारून या उत्सुकतेबाबत कलाकारांनी देखील एक आपलं मत तयार केलेलं आहे। बाल कलाकार देखील या संदर्भात आपली या पोस्टर मार्फत आपली कलाकृती दाखवत असतानाच या ठिकाणी एक आपल्या कलेतून या सगळ्या उत्सुकतेबाबत जे आहेत ते आपल्याला बोलताना पाहायला मिळतात। माझ्याबरोबर सुरुवातीलाच आपण कांबळे सरांकडे जाऊया। सर, खरं तर या पोर्ट्रेटमधून तुम्ही बाल कलाकारांच्या माध्यमातून नेमकं काय या संपूर्ण जगाला सांगू इच्छित आहे? देशभर आज वाट बघितली जाते। आज शेवटचा दिवस आहे आणि मतदानाला अवघा अर्धा तास राहिलेला आहे आणि त्या परिस्थितीत संपूर्ण देशभर एक उष्णतेची लाट आहे। त्या लाटेत मतदान चालू आहे आणि अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस राबून ही मतदानाची प्रक्रिया उभी केलेली आहे आणि दोन पक्षामधली ही झुंज आहे, 2 बॉक्सरमधली झुंज आहे। या देशामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झुंज आहे। ह्या भारतातल्या जनतेसाठी 140 जनतेसाठी ही झुंज आहे आणि त्या दोन्ही विरोधी पक्षांसाठी तर ते खास आहे, कारण 5 वर्ष विरोधी पक्ष आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत आणि मोदींनी एक प्रचंड असं मोठं कार्य उभं करून ठेवलं आहे। आता कोण जिंकणार आहे, पुढे कोणाचं जय होणार आहे हे 4 तारीखला कळेल, पण तोपर्यंत की ह्या परिस्थितीत कोण जिंकणार आहे एवढीच आपण वाट बघू शकतो। 4 तारीखची वाट बघूया बस। कांबळे सरांबरोबरच आता बाल कलाकारांकडे जाऊया। काय सांगशील, उद्धव ठाकरे यांना साकारलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, मोठा संघर्ष सध्या देखील त्यांच्या पाठी आहे, पक्ष फुटलेला आहे आणि उद्धव ठाकरे साकारण्याचं काय कारण? उद्धव बाळासाहेब ठाकरे हे म्हणजेच आता शिवसेनेचे जे अध्यक्ष आहेत ते साकारण्याचं असं महत्त्व दाखवलं जातं की उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेच्या अस्तित्वासाठी लढत आहेत। ते पण ह्या आघाडीत सामील झालेले आहेत, विरोधी पक्षात आहेत। त्यांनाही जिंकायचे आहे आणि शिवसेनेचं नवीन अस्तित्व परत आणायचे आहे, म्हणून मी हे चित्र काढतो। अखिलेश सिंग साकारलेलं आहे या बाल कलाकाराने, काय सांगेल अखिलेश सिंग का साकारले? मी सारा मनोज मल्हार, गुरुकुल स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थी। आज 6वी अंतिम फेरी होती, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक साकार केलेला आहे। प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षात आहे। मला अखिल यांची सादर करायला मिळाली आहे सरांमुळे, थँक्यू। ममता बॅनर्जी साकारलेल्या आहेत, ममता दीदी साकारण्याचं काय कारण? ममता दीदीने खूप काही म्हणजे फाईट केलेली आहे बंगालमध्ये, त्यांनी खूप लढले, त्यांनी खूप काही म्हणजे मेहनत केली आहे। तर आपण पाहूया कोण जिंकतंय। खरं तर कोण जिंकतंय हा प्रश्न आहे। त्यातच आपण माझ्या मागे बघितलं तर अरविंद केजरीवाल साकारलेले आहेत। अरविंद केजरीवाल साकारले आहेत, नुकतेच जेलमधून बाहेर आले, प्रचाराला लागले, मोठी धडक प्रचार केलेला आहे, ते का साकारले? अरविंद केजरीवाल हे सध्या खूप तणावाच्या परिस्थितीतनं जात आहेत, पण ते खूप उत्तम अपोजिशन लीडर आहेत आणि म्हणून आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देत चित्र काढलेले त्यांना शुभेच्छा दिल्या तू या पोर्ट्रेटमधून। अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देताना दिसतात। राहुल गांधी साकारलेले आहेत, कसं पाहतंय राहुल गांधी यांची सगळी यात्रा झाली त्यानंतर आज राहुल गांधींना या पोर्ट्रेटमधून शुभेच्छा दिल्यात, काय सांगशील? राहुल गांधीजींनी पुढच्या अगोदर विरोधी पक्षाच्या ह्याच्यात काम केलेलं आहे, पण भारत जोडो यात्रा त्यांची ही सर्वात मोठी यात्रा होती भारतामध्ये। तर आम्ही सगळ्यांनी चित्राच्या गुरुकुलचे बालचित्रकारांनी चित्राच्या द्वारे राहुल गांधीजींना परत केजरीवालना सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही चित्र काढलेली आहे। खरं तर इथे विरोधी पक्ष पाहतोय, मात्र सत्ताधारी
असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोर्ट्रेट तू साकारलेला आहे. पंतप्रधानांना देखील यातून शुभेच्छा दिलेल्या आहे आणि तुझ्या पोर्ट्रेटवरच भारताचा कौल कोणाला हे देखील तू साकारलेला आहेस. काय सांगशील? पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या अनेक कार्यातून एक हिमालय उभा केला आहे. त्यांची ही अनेक कार्य आपल्या भारतासाठी फार उपयोगाची आहेत, आपल्या भारताच्या भविष्यासाठी फार यशस्वी ठरली आहेत आणि त्यांचे कार्य असंच चालू राहावेत. आणि आता येत्या 4 तारखेला NDA किंवा इंडिया या दोन्ही पार्टींमधून जनमत कोणाला निवडेल हे आपल्याला कळेल. खरं तर या बालकलाकारांनी ह्या सगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, सगळ्या नेते मंडळींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. 4 तारखेला हे चित्र स्पष्ट होईलच. मात्र लोकांमध्ये, भारतीयांमध्ये असेल किंवा जगभरामध्ये जी उत्सुकता आहे, नक्की या भारताचे खरे भारतीयांनी कोणाला खऱ्या अर्थाने कौल दिलेला आहे, ही सगळी उत्सुकता त्यांनी या पोर्ट्रेटमधून मांडलेली आहे आणि सगळ्याच नेते मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.